अपेक्षेप्रमाणे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध. सर्वपक्षीय आघाडीकडून सभापती पदासाठी अशोक राक्षे आणि उपसभापती पदासाठी रणजित गाडे यांना संधी. येत्या 2 वर्षात बहुतेक संचालकांना सभापती उपसभापती पदाची संधी देण्याचा नवा फॉर्म्युला ठरला. निवडणूक प्रक्रियेवेळी माजी आमदार संचालक दिलीप मोहिते आणि विनोद उर्फ पप्पू टोपे यांची अनुपस्थिती. तर नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्यानंतर माजी सभापती कैलास लिंभोरे यांनी सोडलं सभागृह. यावेळी मावळते सभापती विजयसिंह शिंदे, मावळत्या उपसभापती क्रांती सोमवंशी, संचालक माणिक गोरे, सोमनाथ मुंगसे, सयाजी मोहिते, सागर मुरे, महेंद्र गोरे, कैलास लिंबोरे, जयसिंग भोगाडे, विठ्ठल वनघरे, अनुराग जैद, हनुमंत कड, कमल कड आदींची उपस्थिती. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय आघाडीकडून माजी आमदार दिलीप मोहिते गटाला पुन्हा धक्का. दिलीप मोहितेंच्या पॅनलमधून निवडून आलेल्या संचालकांच्या गळ्यात सभापती आणि उपसभापती पदाची माळ. संचालकांची राजकीय सहल आणि संचालकांवरील अपात्रतेबाबतच्या न्यायालयीन निकालानंतर बाजार समितीची सभापती उपसभापती निवड बिनविरोध. नाट्यमय राजकीय घडामोडीनंतरही बाजार समितीवर सर्वपक्षीयांची सत्ता कायम. नाट्यमय घडामोडीनंतर 2 वर्षांपूर्वी दिलीप मोहितेंची साथ सोडलेले अशोक राक्षे अखेर सभापती पदावर विराजमान, तर रणजित गाडे यांना उपसभापती पदाचा मान. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अशोक राक्षे आणि रणजित गाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव. सभापती झाल्याबद्दल आपलं सर्वांचा सर्व उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि कोणी किती कोर्टमध्ये केल्या काही केलं तर काही मला माझ्या पाठीशी आहे. माझ्या संचालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याचा पुरेपूर आपण मागचे तुमच्या सर्वांना भेटतो आणि या ठिकाणी थांबतो. बाजार समितीच्या सभापती पदावर अशोक राक्षे यांच्या बिनविरोध निवडीनंतर अखेर सत्याचा विजय झाला म्हणत सभापती अशोक राक्षे यांची प्रतिक्रिया. बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात पार पडली विजयी सभा. कुणी कितीही काही केलं तरी कानिफनाथ महाराज माझ्या पाठीशी आहेत असं म्हणत संचालक पदावर घेतलेल्या आक्षेपाला अशोक राक्षे यांनी दिलं सडेतोड उत्तर. सभापती पदावर झालेल्या निवडीनंतर उपस्थितांचे मानले आभार. संत तुकाराम महाराजांच्या पुण्याईमुळे मी उपसभापती झालो. नवनिर्वाचित उपसभापती रणजित गाडे यांच्या भावना. टीका करण्यापेक्षा सर्वांशी जुळवून घेत काम करत राहणार, रणजित गाडे यांचा निर्धार. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होणार आहे. जी पुणे जिल्हा दूध उत्पादन संघाची निवडणूक होणार आहे. ज्या पद्धतीनं विभाग आपण सगळ्यांनी एकजुटीनं आतापर्यंत काम केलं, या दोन्ही संस्था मध्ये संचालक आपल्या विचाराचे होईपर्यंत आता आपण थांबायचं नाही एवढा निर्णय आपण करत आहे. आणि त्यामुळं समोरच्या हातात आता काहीच राहिलं नाहीये. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यासाठी सुद्धा आज कोणत्याही स्वरूपाची गरज नाहीये. माझं धोरण एकच आहे की सर्वांना बरोबर घेऊन या तालुक्यातील संस्था असेल. बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडीनंतर बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात सर्वपक्षीय पॅनलची सभा. विरोधकांवर टीका न करता बाजार समितीसह तालुक्यातील अन्य संस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा सर्वपक्षीय आघाडीचा सभेत निर्धार. बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनंतर आता जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघावर आमदार बाबाजी काळे यांची नजर. दोन्ही संस्थांवर आपल्या विचारांचे संचालक निवडून आणण्यासाठी एकी कायम ठेवा. जाहीर भाषणातून आमदार बाबाजी काळे यांनी सर्वपक्षीय आघाडीला घातली साथ. तालुक्याच्या राजकारणामध्ये विरोधकांच्या हातात काहीच राहिलेलं नसल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. आमदार काळे यांनी नाव न घेता दिलीप मोहितेंवर साधला निशाणा. मी तुमच्या सगळ्यांचा वेळ वहिले साहेब अजिबात त्या ठिकाणी घेणार नाही, परंतु आवर्जून उपस्थित असलेले आम्ही नेहमी सांगतो आमच्याकडे जादूचा आकडा आहे. आकडा सांगत नाही पण जादूचा आकड्याचा बरेचसे पिरियड देखील आमच्या बरोबर आहे. तेव्हा अशा अनेक सहकारी आमच्या बरोबर आहे. आणि या बाजार समितीमध्ये उद्याच्या काळामध्ये सर्वसमावेशक राजकारण करण्याची भावना आणि भूमिका आमच्या सगळ्यांची आहे.
मित्रांनो, आता अशोक हे सर्वसमावेशक राजकारण समाजकारण या तालुक्यामध्ये आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. आम्हाला कुठल्याच देशाचं राजकारण करायचं नाही, परंतु आणि राजकारणामध्ये काहीतरी लिमिट्स असतात. एकदा दोनदा तीनदा किती वेळा कोर्ट कचऱ्या करायच्या, कुठंतरी माणसानं राजकारणामध्ये थांबलं पाहिजे. कुठंतरी वेळ असते की थांबायचं, अरे बास बाबा हे किती दिवस करायचं. पण बाबा शेवटच्या आशेने देखील द्वेष निर्माण करण्याचं काम या तालुक्यामध्ये कोणी करत असेल तर हे दुर्दैवी आहे. पण मी तुम्हाला सकारात्मक पद्धतीने सांगता, बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडीनंतर झालेल्या विजयी सभेत मावळते सभापती विजयसिंह शिंदे यांच्याकडून केला जादूचा आकडा आणि जादूच्या कांडीचा उल्लेख. सभापती पदावर अशोक राक्षे यांच्या बिनविरोध निवड झाल्यानंतर मला पद सोडताना आनंद होतोय. विजयसिंह शिंदे यांची भावनिक प्रतिक्रिया. अशोक राक्षेंच्या सभापती पदाच्या निवडीत मदत केलेल्या सगळ्यांचे माजी सभापती शिंदे यांनी मानले आभार. मावळत्या सभापतींनी अशोक राक्षे आणि अन्य 2 संचालकांवर अपात्रतेचा खटाटोप केल्यावरून विरोधकांना सुनावले. राजकारणामध्ये थांबायचं कुठं हे प्रत्येकाला कळायला हवं. नाव न घेता माजी आमदार दिलीप मोहिते यांना विजयसिंह शिंदे यांनी काढला चिमटा. देशाची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय. एअर कमोडर गणेश जोशी यांचे विधान. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे विभाग आणि खेड तालुका एज्युकेशन सोसायटी राजगुरुनगर यांची संयुक्त सभा. खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील खासगी विना अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्थाचालकांची आणि मुख्याध्यापकांची बैठक संपन्न. ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यम शाळांसमोरील आव्हानांवर खेडमध्ये शिक्षण संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक. राजगुरुनगर शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समस्यांवर मंथन. शिक्षण क्षेत्राच्या एकजुटीचा केला निर्धार. आरटीई, नवीन शैक्षणिक धोरण आणि ग्रामीण शाळांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा. यावेळी महामंडळाचे राज्य प्रतिनिधी शरदचंद्र धारसकर, उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी, पुणे विभाग अध्यक्ष गणपतराव बलवडकर, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी, सदस्य डॉक्टर प्रदीप शेवाळे आदींची उपस्थिती. धोकादायकरित्या ओव्हरटेक करताना दुचाकी एसटी बसच्या दर्शनी भागावर आदळली. पुण्याच्या दिशेने निघालेल्या एसटी बसच्या समोरून आलेल्या दुचाकीवरील दोघे आदळून झालेल्या अपघातात 2 जखमी. दुचाकी चालक गंभीर जखमी. दुचाकी चालक तुकाराम राणूजी राऊत वय वर्ष 70 राहणार वासुली हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा सहप्रवासी गोरख मारुती घनवट वय वर्ष 60 राहणार शिंदे हे अपघातात जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. जुन्या पुणे नाशिक महामार्गावर खेड पोलीस ठाण्यासमोरील भीमा नदीवरील पुलावर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 1:30च्या सुमारास घडली घटना. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.